रुचिताच आमदार आता तरी एकटी खेळेल का आणि स्वतःसाठी खेळेल का यावरच सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. आणि मित्रांनो, त्यावरच आपण आज चर्चा करणार आहोत, कारण की आजचा एपिसोड जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये एक खूप खतरनाक आणि मोठी घटना जी आहे ती घडली होती. ती अशी की ही आपली रुचिताच आमदार जी आहे ती या विशालने त्रास दिल्यामुळे किंवा जे काय ऍटमॉस्फिअर सध्या घरामध्ये तिच्या बाबतीत झालेला आहे किंवा लोक तिला काहीतरी सांगतात की बाहेर असं दिसतंय तसं दिसतंय, या संपूर्ण गोष्टीमध्ये तिने इतका जास्त विचार केला ना, तिला डायरेक्ट चक्कर आली आणि ती त्याच इंटेन्सिटीने जी आहे ती खाली जोरात आपटलेली आहे. आणि हे सगळं का होतंय तर हे फक्त एका गोष्टीमुळे होते, ती म्हणजे ती संस्कृती जी आहे ती संपूर्ण घराला सांगत फिरत आहे की ही रुचिता आणि हा जो काही विशाल करायचा प्रयत्न करतायत ना, ते बाहेर खूप घात दिसते. विशाल हा खूप मोठा आहे, 15-20 वर्षाचा यांच्यामध्ये फरक आहे आणि तो हिच्यावर चान्स मारतोय, हिच्यावर ट्राय मारतोय, पण ती तिकडून नकार देते. हे जे एक नरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न जो तिने साळुंखेनी केलेला आहे ना, त्यामुळे रुचिताचं डोकं जे आहे ते खूप फिरलेलं आहे. आणि त्याच गोष्टीमुळे विशाल आणि रुचितामध्ये जे आहे ते खूप जास्त भांडणं जे आहे ते तिकडे आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि विशाल एवढं देखील तिकडे बोलला की आता सीझन संपेपर्यंत जे आहे ते मी तुझ्यासोबत बोलणार नाहीये, तू माझ्यासोबत बोलायला येऊ नको, हे नको ते नको. या संपूर्ण गोष्टी केल्यानंतर देखील विशाल जो आहे ना, तो तिकडे तिला रुचिताला जे आहे ते समजवायचा प्रयत्न करतोय किंवा त्याच्या साईडनीच करायचा प्रयत्न करतोय. का असं करतोय तो? कारण की रुचिताशिवाय या विशालचा घरामध्ये काहीही गेम नाही आहे. जर रुचिता ह्याच्यापासून पूर्णपणे लांब गेली ना तर हा घरातून लवकर आउट होईल. तो आता म्हणतोय की 10 लोक माझ्या विरुद्धामध्ये ठोकतायत किंवा माझ्या विरुद्ध मला ओरडतायत, मग ह्याचा फायदा मलाच होईल. पण असं काही होणार नाहीये. ते एका वेगळ्या एक गोष्टीमुळे जे आहे ते त्याच्या विरुद्ध बोलतायत. आणि रुचिता इथे जे आहे ना ती स्वतःसाठी आता डेफिनेटली खेळणार आहे, कारण की जो संपूर्ण मॅटर आता घरामध्ये झालेला आहे आणि विशाल ज्या पद्धतीने रुचितासोबत वागतोय ना, त्या संपूर्ण गोष्टी आता रुचिताने मनावर घेतलेल्या आहेत. आणि तिला दिसतंय की हा जो विशाल आहे हा फक्त माझा वापर करून घेत आहे, हा त्याचा गेम पुढे चालवायचा प्रयत्न करतोय आणि मला तिकडे मागं बॅकफुटवर टाकायचा प्रयत्न जो आहे तो करतोय. आणि आजच्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये तिकडे एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणली की रुचिता म्हणजे मी जी आहे ती फक्त स्वतःसाठी खेळणार आहे. इथून पुढे जे काही मागचे पुढचे जे माझे नाते झालेले आहेत त्याला मी काहीही आता मानणार नाहीये आणि मी आता फक्त स्वतःसाठी इंडिव्हिज्युअल खेळणार आहे. तर ही जी गोष्ट आहे ती बघून खूप छान वाटलं. तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय आहे मत नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.